आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलनाला खरं तर मोठं यश आलेलं आहे। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन हे फळाला आलंय। 25 ऑगस्टची परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आलेली आहे। परीक्षेची नवीन तारीख ही लवकरच जाहीर केली जाणार आहे। अतिशय संतप्त झालेले विद्यार्थी पुण्यामध्ये आपण पाहतोय। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, अखेर आवाज जो आहे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा तो सरकार दरबारी पोहोचलेला आहे। मला इथे आवाज आलेला नाहीये, पण आपले जर प्रेक्षक दृश्य बघत असतील तर ही आत्ताची ताजी ज्याला आपण म्हणतो वगैरे अशी ही दृश्य आहे। या विद्यार्थ्यांची जी काही मागणी होती त्या मागणीला एमपीएससीनं या क्षणाला तरी प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण बघतो आहोत की विद्यार्थ्यांचा एकीकडे जल्लोष आहे, परंतु काही विद्यार्थी असं म्हणतात की आमची जी मूळची मागणी आहे त्याला अजूनही प्रतिसाद जेवढा हवा तसा मिळालेला नाही आहे। आणि हा माझा तरुण मित्र असं म्हणत होता। मित्रा, तू असं म्हणाला की काही होऊ शकतं। सर, आता आयोगांचे आपल्याला आलेल्या मेसेज आयोगाकडून तो सर एकदम क्लिअर नाही आहे की त्यांनी सांगितलं की एक्झाम पुढे होणार आहे आणि जे विद्यार्थी सर अपेक्षा अशी आहे की आयोगाने लवकर जी आपली वेळ आहे एक्झामची डेट ही आयोगाने लवकर सांगावं आणि जी पुढची भूमिका आहे आयोगाची कंबाईनची ॲड जी आहे कंबाईनची ॲड फेब्रुवारी महिन्यामध्ये निघणं अपेक्षित होतं। हो सर, बरोबर, ती निघालेली नाही निघाली सर। हे जी सर आयोगाची एक्झामची वेळ आहे ना ती 16 जूनला होती सर पेपर। असं आता ऑगस्ट महिना आलाय सर, अजूनही विद्यार्थ्यांबद्दल सर खूप संभ्रम आहे। आयोगाने या गोष्टीबद्दल लवकर सर स्पष्ट भूमिका करावी, सांगावी। ही जी आयोगानं आत्ता घेतलेली भूमिका आहे ती तर मान्य व्हायला पाहिजे ना। झालं की ठरलं की अंशतः मान्य आहे आम्हाला। अंशतः मान्य आहे। पूर्णतः म्हणजे कृषीच्या जागा ह्या पूर्वमध्येच ॲड झाल्या पाहिजेत, कारण राजपत्रित गट आहे तर कृषी वेगळ्या जागा 258 काढू शकत नाही आयोग। एकत्रितच एक्झाम झाली पाहिजे अशी आहे। आता हलायचं की नाही हलायचं? नाही हलायचं, इथेच थांबणार? जोपर्यंत पूर्ण मागण्या होणार इथेच थांबणार, सगळे इथे थांबणार, रस्ता अडवणार, रस्ता अडवणार। आमचा कायदेशीर अधिकार आहे। आमच्या मागण्यांसाठी, आमच्या हक्कासाठी लढणं आमचा कायदेशीर अधिकार आहे आणि आम्ही लढतो। आता एमपीएससीनं, तुम्हाला सगळ्या 4-5 जणांना विचारतो, एमपीएससीनं जे ट्विट केलंय त्यानंतर पण हलायचं नाही? अर्धवट मागणी आहे। अर्धवट मागणी कसली? अर्धवट कारण सर जागा वाढीचा ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची शेवटची एक्झाम आहे आणि त्याच्यामुळे याच्यात जास्तीत जास्त जागा करण्याचं आम्हाला पहिल्यापासून प्रॉमिस करण्यात आलं होतं की लास्ट इयरला जास्तीत जास्त म्हणजे किती? 1000 जागा तरी ॲटलिस्ट ॲड करू असं म्हटलं होतं आणि आयोगाने 495 जागा सध्या ॲड केलेल्या आहेत। त्याच्यामुळे ती जागा वाढ होणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। त्याच्यामुळे परीक्षा पुढे गेली हा फक्त एक अर्धवट मागणी मान्य केल्यासारखं झालेलं आहे। सो महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी सगळ्यात मोठी आत्ताची ही अपडेट आहे की या विद्यार्थ्यांची ही जी मागणी आहे, जे आत्ता ट्विट काही वेळापूर्वी एमपीएससीने केलेलं आहे ते प्रज्ञा मान्य नाही आहे। मला ऑडिओ पोचत नाही आहे, पण जर आपण बघत असू तर हे विद्यार्थी असं म्हणतायत की आम्ही हलणार नाही, आम्ही हलणार नाही। ट्विट केलं तरी मान्य नाही। ट्विट फक्त सर नोटिफिकेशन, एक्झाम फक्त एमपीएससीने पुढे ढकलली, आणखीन जागा वाढीची मागणी मान्य झालेली नाही। या उपर ही जी राज्यसेवा एक्झाम आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार ही शेवटची एक्झाम असणार आहे। 2025ला त्यांनी डिक्लेअर केलं होतं की इथून पुढचे एक्झाम ऑब्जेक्टिव्ह टाईप न होता ती डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे। त्यामुळं ही शेवटची एक्झाम आहे। विद्यार्थी 8 ते 10 वर्षापासून या ठिकाणी अभ्यास करतात, त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी एक्झाम आता दोन्ही IBPS आणि MPSCची एकाच दिवशी आली होती। त्यामुळे या मागणीबरोबरच बोलत जाऊया। या मागणीबरोबरच ही एक्झाम शेवटची ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार असल्यामुळं आयोगाने दोन्ही पैकी एक एक्झाम पुढे ढकलं। ही मागणी अंशतः फक्त आता आयोगाने मान्य केलेली। आमची मागणी याबरोबरच जागा वाढ देखील व्हावी ही आहे। त्याबरोबरच देऊ शकत एका दिवशी 2 परीक्षा। पण असं आहे की तुमच्या मागण्या हळूहळू वाढतच चालल्या, तुम्हाला नाही सर, असं आहे पहिल्यांदा आमचा फक्त कृषीच्या जागा राज्यसेवेत वाढ करणं हा आमचा पहिला मागणी होती। नाही, आमची पहिली मुख्य मागणी हीच होती की कृषीच्या जागा राज्यसेवेत ॲड कराव्या आणि त्याच्यानंतर एकत्रित एक एक्झाम घ्यावी, ही आमची पहिली मागणी होती। ती अजून मान्य नाही झालेली, फक्त आयोगाने राज्यसेवेच्या अजून एक मागणी आहे सर। बोला ना सर, PSI 2021 बॅच 3.5 वर्ष। तो शरद पवार येण्याची इथे शक्यता आहे, त्यांनी स्वतः ट्विट करून ती माहिती दिलेली होती। पण ही जी मुलं आहेत ना, या मुलाबरोबर इथे बसलेल्या मुली पण आहेत। मुलींनो, लाईव्ह आहात तुम्ही, महाराष्ट्र तुम्हाला बघतो, तुमची मागणी हळूहळू वाढतच चालली आहे। बोलला नाहीत का मुली? हळूहळू काय वाढवत आहे मागण्या तुम्ही?
एमपीएससीच्या मागण्या जागा वाढ झाली पाहिजे, कंबाईनची ऍड आली पाहिजे. सुरुवातीला दोनच होत्या ना मागण्या. हा. आता हळूहळू उठायचं नाही, नाहीये. आधीपासून तेच मागण्या आहेत आमच्या. बरं, ह्याच मागण्या आहेत. याच तर हे आत्ताची ताजी दृश्य अशी आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे सगळ्याच राजकीय पक्षांनी या मुलांशी संवाद साधला. ऑब्व्हियसली श्री रोहित पवार होते की ज्या रोहित पवार यांनी कालपासनं या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आणि त्याबरोबरच आपण बघतो आहोत की वेगळ्या राजकीय पक्षाची मंडळी. मुलगी, तुला बोलायचंय का? तुमचं असं झालं की आता 2 मागण्या मान्य झाल्या ना, मग आता उठायचं नाही. नाही, जोपर्यंत नोटिफिकेशन पूर्ण ऍड येत नाही तोपर्यंत आम्ही दूध उठणार नाही. आम्हाला ॲग्रीच्या पण जागा वाढणे झालेल्या, आमचं कंबाईनची पण ऍड आलेली नाही, त्याच्यामुळं आम्ही तोपर्यंत इथंच बसून अच्छा, राहणार. जे तुम्ही मुलं सोडून इतरांना कळणार नाही, ती कंबाईनची ऍड म्हणजे काय? कंबाईनची ऍड म्हणजे आम्हाला पहिले नोटिफिकेशन येतात, त्याच्यामध्ये जागा येतात आणि त्याच्यानंतर आम्हाला कळतं की प्रत्येक कॅटेगरीला कोणती तू ये ना इकडे उठ. हा. पण आता ते ट्विट आलं, त्या ट्विटवर तर काय म्हणणं आहे? नाही, माझं असं म्हणणं आहे की आम्ही तोपर्यंत इथं थांबणार आहे. ट्विटचा म्हणजे जोपर्यंत आम्हाला ऑफिशियल येत नाही तोपर्यंत आम्ही ऑफिशियल आलं, मी तुम्हाला दाखवू का ऑफिशियल tweet आलंय, दाखवू? पण आम्हाला जी ऍड पाहिजे ती भेटलेली नाही. अच्छा, आम्हाला या कृषी ट्विटवर तुमचं समाधान नाही? नाही, आम्हाला पूर्ण ऍड म्हणजे जशी येते तसं पाहिजे. हलायचं आम्हाला नाही. डेट पण नाही, हलायचं डेट पण नाही. नाहीये. हलायचं नाही. किती तास झालं तू इथे? मी सकाळपासून आले. आज सकाळी. कालपासनं कोण कोण होतं? कालपासनं कोण कोण होतं? कालपासून या ना इकडे, उठून या ना एक जण. सगळ्यांना बोलायचं तर इथं कालपासनं कोण होतं? अच्छा, हा बोल मित्रा. उठायचं नाहीये, हलायचं नाहीये. आमच्या मागण्या अजून आमचं आंदोलन संपलेलं नाही. आमच्या आंदोलनात कृषीच्या जागा 258 आणि कंबाईनची 15,000ची जाहिरात, PSI 5,000 आणि राज्यसेवा ही आमची ऑब्जेक्टिव्ह शेवटची आहे. त्यामुळं राज्यसेवेच्या किमान 2 ते 3,000 जागा पूर्ण आल्या पाहिजेत मोठ्या. आणि आमचं आंदोलन अजून सुरूच आहे, आमचं आंदोलन बंद होणार नाही. या मागण्या मान्य झाल्याशिवाय, आमच्या 20 मागण्या आहेत, आमच्या 20 मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आमचं आंदोलन संपणार नाही. कुठल्या 20 मागण्या जरा तपशीलवार सांग जरा. घे माईक तुझ्या हातात. एक मिनटं. एक मिनटं. तर या 20 मागण्यासाठीची आत्ताची जी दृश्य आपण बघतो आहोत तीही आहे. मुळामध्ये पहाटेच्या वेळेला एक ट्विट 1:30 वाजता MPSCनं केलं. त्या पहाटेच्या वेळेच्या ट्विटनंतर खरं तर हे आंदोलन थांबेल असं वाटलं होतं. मित्रा इकडे माझ्याबरोबर. या 20 मागण्याबरोबरच कोण होतं गेल्या 3 दिवसापासून? कोण आहे इथे थांबलेलं? हां, पुढे पुढे. तुम्ही 3 दिवसापासून आहेत? हां, इकडे घ्या जरा कॅमेरा. 3 दिवसापासून. हो आहोत. बरं, आता झालं की मागण्या? नाही सर, सगळ्या मागण्या मान्य नाही केल्या. त्यांनी फक्त सांगितलंय की आम्ही परीक्षा पुढे ढकलवलेली आहे. त्यांनी ॲग्रीच्या ज्या जागा आम्हाला पाहिजे आहेत त्याही वाढवून दिलेल्या नाही. आणि ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह एक्झाम हे जरा शेवटची ऑब्जेक्टिव्ह म्हणजे UPSCचा जो अभ्यासक्रम आहे तो आता मान्य झाल्यानंतर ही शेवटची परीक्षा. यस. तर त्या मानाने ज्या जागा काढायला पाहिजे होत्या त्याही त्यांनी काढलेल्या नाही. शिवाय कंबाईनची जी परीक्षा आहे ती आपली प्री परीक्षा जी आमची झाली त्यालाच 1.5 वर्ष होईल आणि 17 डिसेंबरला मेन्सला 1 वर्ष कंप्लीट होत आहे. तरी देखील कंबाईनची ऍड ही आणखी आलेली नाही. ती जवळजवळ 15,000 प्लस ऍड 15,000 जागांची ऍड यायला हवी. ती ऍड ही आणखी आलेली नाही आहे. त्याचबरोबर ज्यांना नियुक्त्या मिळालेल्या आहेत तेही त्या पदावरती आणखी तेही त्या जागांवरती पोहोचलेले नाही आहेत. म्हणजे ज्यांना जे पास आऊट झालेत त्यासाठी आम्ही बसलेलो आहोत. म्हणजे फक्त तुम्ही असं सांगताय की आम्ही परीक्षा पुढे ढकलत आहोत आणि ओके एक नोटिफिकेशन टाकलं तर आम्ही ह्या जागेवरनं का उठायचं? तर आमच्या ज्या बाकीच्याही मागण्या आहेत त्याही कंप्लीट व्हायला हव्या असं आमचं म्हणणं आहे. आणि तुझ्या हातामध्ये ह्या 20 मागण्या आणि आत्ताची ताजी दृश्य बघा. मुलाकडे कॅमेरा गेला की त्यांचा जो तारुण्यातला उत्साह आणि त्यांच्या मागण्याच्या दृष्टीने ते बोलतायत. ते 20 मागण्या कुठल्या? आमची आता पहिली मागणी आहे की ऑब्जेक्टिव्हची ही शेवटची परीक्षा असल्यामुळं राज्यसेवेमध्ये जागा वाढ झाली पाहिजे. कंबाईनची 15,000ची ॲड आली पाहिजे. PSIची 5,000ची ॲड आली पाहिजे. आणि जे रिझल्ट राहिले ते सगळं लवकरात लवकर लावले पाहिजेत. राज्यसेवा परीक्षा तिची प्रक्रिया 1 वर्षात पूर्ण करावी आणि 2019 पूर्वी आयोगाच्या पद्धतीने चालत होतं तसं ते करावं. नंतर UPSC प्रमाणे पूर्वपरीक्षेचा निकाल 15 दिवसात लावावा आणि नंतर ना PSIची प्रक्रिया फ्रॉम नोटिफिकेशन टू फिजिकल किमान एक परीक्षा PSIची 5 वर्ष ते 4 वर्ष चालते. किमान 1 वर्षात किती वर्ष चालते? 4 वर्ष. PSIची प्रोसेस आता 19 आली का 20-21ला किती वर्ष चालते? 4 वर्ष PSIची. अजून निकाल 22चा लागला नाही. 4 वर्ष प्रोसेस चालते. अच्छा, 1 मिनिट. आता खरं म्हणजे ना महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना पण ही गोष्ट समजून घ्यायला हवी. ठीक आहे, राजकीय मंडळी दिसत आहेत, ते त्यांचा पॉलिटिकल अजेंडा जे कुठल्याही राजकीय पक्षाचा हक्कच आहे तो ते करत असतील.
पण हे खूप लज्जास्पद आहे ना की PSI सारखी परीक्षा 4-4 वर्ष चालते. हा, आणि ते लवकरात लवकर एका वर्षात त्यांनी प्रयत्न करावे की आयोगाने एका वर्षात पूर्ण घ्यावी. त्याच्यानंतर ना जे ते केवळ परीक्षा आहे तिथं प्रोसेस जास्तीत जास्त 8 महिन्यात पूर्ण करावी. इथं एका परीक्षेला 4-4, 5-5 वर्ष लावत आहेत. UPSC सरकारने सरकारी खात्याने त्यांचे रिक्त जागा प्रत्येक वर्षात डिसेंबर आणि जूनपर्यंत आयोगाने न चुकता पाठवाव्यात. त्याची ॲडव्हर्टाइजमेंट लवकर यावावेत. अजून कंबाईनची ॲड 16 जूनला डिक्लेअर होणार होती. अजून परीक्षा होणार होती 16 जूनला, अजून कंबाईनची ॲड आली नाही. कंबाईनची ॲड आली नाही. 16 जूनला पेपर होणार होता. PSI, ASO, कंबाईन क्लर्क, STI, SR ह्या 5 ते 6 पेपरच्या परीक्षा होणार होत्या. त्या अजून आल्या नाहीत. 16 जूनला एक्झाम होणार होती, अजून ॲड आली नाही. त्यांच्याकडे मागणीपत्र गेलं नाही. हे किती वेळ लावणार आम्हाला घरून पैसे देतात. आमचे आईवडील घरी शेतकरी आहे सर्वांचे. आम्हाला इथे 10-15 खर्च आहेत. आम्ही 5 ते 6 वर्ष अभ्यास करतो इथे आणि यांना जागा काढायला यांना तकलीफ होते आयोगाला. तर हे जे आत्ताचे दृश्य तुम्ही बघत आहात, या दृश्यात ही विद्यार्थी ठिया मांडून बसलेत. आम्ही पण बसलेलो आहोत, कारण हा महाराष्ट्रातल्या ह्या तरुणांचा आवाज तर बनलाच पाहिजे. त्याच्यातले जे वेगवेगळे मुद्दे आहेत ते आहेत. पण दीदी, तू मला सांगत होती की हे 4 वर्षाचं काही गणित मला कळलं नाही PSI परीक्षेचं. समजा आता 2024 सुरू आहे, तर आता ट्रेनिंग 2020च्या स्टुडंटची सुरू आहे. तशा प्रकारे जॉईनिंग टाईमवर नाही, रिझल्ट नाही, त्यातल्या त्यात कोर्ट केस असे भरपूर प्रॉब्लेम्स नाही, मला जरा हे 4 वर्षाचं गणित नीट समजावून सांगा, काय झालं 4 वर्ष? हे जसं आता PSI नाही, रिझल्ट हे 4 वर्ष ज्या मुलांनी PSIची परीक्षा दिली आहे आणि जे तुमचं फ्रस्ट्रेशन आहे ते मला अगदी तपशीलवार सांगा, कारण आता सगळे धोरणकर्ते बघणारच आहे. सर, आता सरांनी सांगितलं की ह्या परीक्षेच्या पूर्वीच्या गोष्टी आहेत. आज उदाहरणार्थ आज परीक्षा झाली, आज उदाहरणार्थ राज्यसेवेची परीक्षा झाली किंवा कंबाईनची परीक्षा झाली. कंबाईनचं उदाहरण देतो मी. परीक्षा झाल्यावर नंतर निकाल लावणार. त्या निकालांमध्ये पण खेळाडूच्या आरक्षणाबद्दलचे फेक सर्टिफिकेट आहे, अपंगांचे फेक सर्टिफिकेट्स आहेत, किंवा हे झाल्यानंतर हे मुलं जातात कोर्टामध्ये. 4 वर्षाचं गणित काय ते सांगा. 4 वर्ष का नाही झालं निकाल, का नाही झाला? उदाहरणार्थ सर, हा यांचा मुळात रचनात्मक प्रॉब्लेम आलेला आहे की उदाहरणार्थ 21ची एक्झाम निघाल्यानंतर यांच्यासोबत STI, ASO यांच्या नियुक्त्या भेटून जातात. PSIचे इंटरव्ह्यू होत पण नाही. झाले तरी यांचे इंटरव्ह्यू 1-2 महिन्यांनी गॅपने होतात. उदाहरणार्थ इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा यांची प्रॉब्लेम असते की 2-3 मिनिटात 4 वर्ष रिझल्ट लागला नाही. सगळ्या तरुण मुलाला एकच प्रश्न विचारतो मी, तुम्ही आता हलणार नाही? हलणार नाही? हा, जरा डिसेंट बोला फक्त, लाईव्ह आवाज. मुळात या आंदोलनाच्या पाठीमागे 3-4 मागण्या येतात. पहिली एक की IBPS आणि MPSC या राजपत्रित संयुक्त पेपर हे एका दिवशी आल्यामुळं, म्हणजे 25 ऑगस्ट दिवशी आल्यामुळं ती मागणी झाली. पण दुसरी मागणी अशी राहिली की ॲग्रीची कृषीच्या 258 जागा ज्या आल्या होत्या त्या आयोगाने आम्हाला सांगितलं की ते वेगळ्या घेतो म्हणून. पण वेगळं आम्हाला मान्य नाही. त्याच्या खूप सारे टेक्निकल प्रॉब्लेम आहेत की खूप सारे आहेत. म्हणजे वनसेवा, फॉरेस्ट, वनसेवा, हो, त्यामध्ये 9 संवर्ग आहेत आणि 33 पद आहेत. 9 संवर्गापैकी कृषी, वनसेवा, फॉरेस्ट, JPSO आणि सिव्हिलवाले हे जे आहेत की सगळे पुन्हा उद्या मागणी करू शकतात की आम्हाला पण सेपरेट द्या. म्हणजे वनसेवाला पण म्हणू शकतो मला सेपरेट द्या, JPSOला म्हणू शकता आम्हाला सेपरेट द्या. हे सगळं टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि पुढे चालून ती कोर्टात अडकू शकते. एक सगळ्यांना कॉमन प्रश्न विचारतो, ज्या मुलांनी तयारी केली होती आणि ज्यांना IBPSच्या परीक्षेबद्दल आक्षेप नव्हता, त्यांचं काही वेगळं मत नाहीये का? सर, सगळ्यांचं एकच मत होतं. एकच आहे सगळ्यांचं मत. जे पण ज्यांनी IBPची तयारी करतात आणि जे IBPची तयारी करतात आणि जे राज्यसेवेची तयारी करतात ते कंबाईन नाहीत मुलं. ते वेगळे मुलं आहेत. कसं काय वेगळे? आता IBPचा पॅटर्न वेगळा आहे, त्याचा सिलेबस वेगळा आहे, राज्यसेवेचा सिलेबस वेगळा आहे, पॅटर्न वेगळा आहे, अप्रोच वेगळा आहे. त्यामुळे दोन्ही मुलं एक नाही आहेत. आणि ज्यांचं मॅथ वगैरे चांगलं आहे तिकडे त्यांना फायदा होऊ शकतो IBPS कडे. हा, राज्यसेवांच्या काही मुलांचं मॅथ वगैरे चांगलं असतं, त्यांचे कॉन्ट चांगले, त्यांचं रिझनिंग चांगलं आहे. या एका प्रश्नाचा निकाल लागला. तुम्हा सगळ्यांना एक नकारात्मक प्रश्न आहे की काही हे जे आंदोलन आहे हे क्लासेसवाल्यांनी पण इन्स्टिगेट केलं असं म्हणतात. हे खरं आहे का? विद्यार्थ्यांनी. दुसरा प्रश्न, विरोधी पक्षाचं कामच असतं लोकशाही व्यवस्थेमध्ये मुद्दा समोर आणणं, पण हे आंदोलन विरोधी पक्षांनी पेटवलं, हे खरं आहे का? नाही, हे केवळ आंदोलन हे फक्त आणि फक्त आमच्या विद्यार्थ्यांचं आहे. आंदोलनात जे काही सहभागी झाले त्यांचा सपोर्ट असू शकतो, पण हे आम्ही जे आंदोलन केलं हे फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचं आहे. एवढंच. आमचं वय किती? माझं वय आता 32 रनिंग आहे. कडावर आला तुम्ही? Yes. आलेला हो. आणि आपल्या स्पर्धा परीक्षा ही शेवटच्या सगळ्यांचा एक महत्त्वाचा प्रज्ञा आपण जर प्रेक्षकांना थोडंसं नीट समजावून सांगू. मागच्या वेळेला UPSCच्या धर्तीवरती MPSCचा अभ्यासक्रम स्वीकारावा याबद्दल बरीच डिबेट झाली. अंतिमतः ते स्वीकारलं गेलंय आणि तीच आता शेवटची परीक्षा आहे.
बरोबर ना, आणि म्हणून अडचण आहे. घ्या पकडा. तुम्ही काय राजकीय पक्षाच्या नाही, विद्यार्थी आहे. पाठवले नाही. म्हणून आलेले आहात तुम्ही? आम्ही झालं कंबाईन अजून 16 तारखेला त्यांनी तारीख दिली होती, कारण की 16 जूनला आम्ही परीक्षा घेऊ. कंबाईनचं अजून कुठलंच काही झालं नाही. आमचे फुकट पैसे जायले, आमचे आई वडील शेतात काम करून पैसे देतात. महिन्याला आम्हाला 10,000 रुपये कौल घेऊ आपण, छोटा कौल घेऊ प्रेक्षकांसाठी. कुठल्याही संस्थेबद्दल अनादर करण्याचा हा प्रयत्न नाहीये. एमपीएससीची स्वतःची पण काही बाजू असू शकते, आय रिअली डोंट नो. पण एमपीएससी ही महाराष्ट्रातली सगळ्यात फेल इन्स्टिट्यूट आहे असं कुणाला वाटतं? फेल नाही, पण त्यांच्या खूप लूप होल्स आहेत आणि त्यांची डिले खूप होती एक्झाम. पोस्टपोन आणि मेन म्हणजे त्यांची प्रोसेस पण खूप मोठी आहे. फेल नाहीये, विषयाचा आहे, फेल नाहीये. पण शासनाने आणि एमपीसीने दोघांनी मिळून एक समन्वय साधून एक लिमिट ठरवून देऊन काही शेड्यूल तयार करा. सगळे हुशार विद्यार्थी. दिदी तू इकडे एक मिनिट, मला जरा तुझ्याकडनं समजून घ्यायचंय. एमपीएससीचे महत्वाचे लोक बघतायत, काय करायला पाहिजे एमपीएससी? सर प्रत्येक आम्ही इथं खेडेगावातून सगळे लोक आलेले गाव आहेत. कोणतं? मी फलटणवरून आले, सातारा जिल्हा फलटणमधून. एमपीएससीला मार्गदर्शन करतात. मी मार्गदर्शन करणं एवढे आम्ही मोठे नाहीये सर, परंतु आयोगाने असे निर्णय घेतले पाहिजेत की जे विद्यार्थ्यांसाठी सुटेबल असले पाहिजेत. सर साध्या गोष्टींसाठी जर आम्ही एकतर सनदशीर मार्ग वापरतोय, अर्ज विनंत्या करतोय, पण तरी सुद्धा प्रत्येकच गोष्टीसाठी जर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत असेल तर हे योग्य नाहीये. कारण का आम्ही अभ्यास हे सगळं ते आमचं महत्त्वाचं काम आहे, त्याच्यासाठी आम्ही इथं आलोय सर. एवढं सगळं करून आमच्या घरचे त्यासाठीच आम्हाला इथं पाठवलेले आहेत, ते पण काळजी करतात. आणि आम्ही ते सगळं सोडून आम्ही ह्यासाठी म्हणजे प्रत्येक वेळी एवढं डोक्यात ठेवायचं की आपल्या मागण्या जर आयोगाने मान्य करायच्या असतील तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, आक्रोश करावा लागेल. सगळं हे बरोबर नाहीये. आमच्या मागण्या आणि त्या योग्य आहेत काही अर्थी. असंही नाहीये की आम्ही काहीही बोलत सुटलोय, असं प्रकार नाही. आता सगळ्यांना एक कॉमन प्रश्न, सत्ता कोणाचीही असो परिस्थिती बदलत नाही. सत्ता कोणाचीही असो, बरोबर. फक्त ते विरोधात गेले की यांच्या विरोधात बोलतात आणि हे विरोधात, बरोबर. म्हणजे एमपीएससीला मार्गदर्शन करायचं मित्रांनो आपल्याला. या इकडे नाही हा 10 गोष्टी मला सांग. जे बोलले ना की बघा एमपीएससीचे लोक बघतायत, तुम्ही जेन्युइन पद्धतीनं विद्यार्थी आता आंदोलन करतात असं तुम्हा सगळ्यांचं म्हणणं आहे. बिलकुल. काय 10 गोष्टी आहेत की ज्या एमपीएससीने केल्या पाहिजेत? आता मला एवढंच तुमचं नाव म्हणायचं सांगा आहे. पूर्ण. माझं नाव आहे गणेश काळे आणि मी एक विद्यार्थी आहे. सर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की एमपीएससीला मार्गदर्शन करणं हे विद्यार्थ्याचं काम नाही. आय कम्प्लिटली एग्री. पहिली गोष्ट. दुसरी एमपीएससीला येस तर मला हे सांगायचं आहे, जर समजा एमपीएससीला काही गोष्टी सुधारणा करायच्या असतील तर केरळ सरकारचं जे कमिशन आहे त्यांना तुम्ही फॉलो केलं पाहिजे. काय कमिशन आहे? केरळ जसं महाराष्ट्रासाठी एमपीएससी आहे त्यांच्यासाठी केपीएससी आहे, बरोबर. केरळ सरकार केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशन त्यांची अशी असते सर की वर्षभरा अगोदर शेड्यूल असतो. ओके, जी तारीख दिली, आता आपल्याकडे तारखा येतात की तशा? तारखा येत आहेत, परंतु आपल्या तारखा 4 वेळेस 5 वेळेस पुढे जायला लागल्यात. हे चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट सर, दुसरी गोष्ट हा शेड्यूल आहे ते तुम्ही शेड्यूल व्यवस्थित फॉलो करा. येस, पहिली गोष्ट आहे शेड्यूल आहे तो फॉलो करा. आणि दुसरी गोष्ट आज काय परवाच्या दिवशी म्हणजे 25 ऑगस्टला जी आमची एक्झाम ह्याने डिक्लेअर केलेली आहे, आयोगाने डिक्लेअर केलेली आहे. सर सर्वसाधारण गोष्ट आहे, मी एक साधा विद्यार्थी म्हणून मला हे लगेच दिसतंय की 25 तारखेला IBPS म्हणजे सेंट्रल लेवलची जी IBPS ची क्लर्कची एक्झाम आहे ती विद्यार्थ्याला माहिती आहे. आणि तुम्ही IAS लेवलच्या व्यक्तीला अध्यक्ष करताय, IAS लेवलच्या व्यक्तीला MPSCचा सचिव करताय. मग ह्या लोकांना एवढी साधी गोष्ट कशी काय समजली नाही? मला सांगायची काय गोष्ट आहे, जसं आता ह्या ताईंनी म्हटलंय तारखा नंतर आल्या असतील. नाही सांगतो सर, जानेवारी 2024 15 जानेवारी 2024ला IBPSनी त्यांची तारीख डिक्लेअर केलेली होती. सर दुसरी गोष्ट नाही, एक मिनिट थांबा. मुद्दा क्रमांक 2 हा तरुण मित्र सांगतोय की हे जर जानेवारीमध्ये जाहीर झालं होतं, एक तर तुम्ही शेड्यूल नाही पाळला, जी तुम्हीच तारखा ज्या जाहीर केल्या होत्या त्या नाहीत पाळल्या. जर जानेवारीमध्ये जाहीर केलं होतं ते अर्ध्या तासापूर्वी तुम्हीच स्वतःची वेळ बदलली, हा क्राईम आहे ना. जर विद्यार्थ्यांना ते कळतं तर मग तुम्ही आज तो निर्णय घेतला तर एक तर तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहायला पाहिजे होतं. नाहीतर हे विद्यार्थी म्हणतात ते बरोबर आहे असं जाहीरपणे मान्य करायला होतं. अगेन MPSC सारख्या महत्त्वाच्या इन्स्टिट्यूटबद्दल या विद्यार्थ्यांचंही तेच म्हणत आहे की ते अत्यंत महत्त्वाची अशी संस्था आहे. मुद्दा क्रमांक 3. येस दुसरा मुद्दा काय आहे की 25 तारीख त्यांनी जी दिली होती, ओके, तर सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काही IBPS आहे ना त्यांनी ऑलरेडी हे डिक्लेअर केलं होतं, तर हे त्यांना समजायला पाहिजे होतं. नंबर 1. नंबर 2 सर, जसं ह्या ताईंनी म्हटलंय ना की म्हणजे यांची स्वतःची इच्छा आहे मी अधिकारी व्हावं, यांच्या आईवडिलांची पण इच्छा आहे की आपली गरिबी दूर व्हावी किंवा आपला मुलगा काहीतरी अर्थार्जन करावं, आणि प्रत्येकाला वाटतं ते काय चुकीचं नाही, बरोबर. मग ह्या लोकांच्या
स्वप्नांचा हा चुराडा करण्याचं काम आहे सरळ सरळ की निकाल नाही लागत वेळेवर. नाही 25 तारीख ओव्हरलॅप जी झाली ती आयोगाची खूप मोठी घोडचूक ठीक आहे, तो आहे मुद्दा बरोबर. कळला. नाही दुसरा मुद्दा. नंबर 2 नंबर 3 जर सांगायचं असेल तर UPSC जे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे त्यांच्या एक्झाम सर वर्षभर अगोदर प्रॉपर डिक्लेअर होतात. ज्या तारखेला एक्झाम दिलेली त्या तारखेला फॉलो होणार म्हणजे होणार. इन केस जर खूपच मोठी काही ट्रॅजिक घटना जर घडली देश लेवलमध्ये म्हणजे त्याला सांगायची सुद्धा गरज नाही ठीक आहे, तशा पहिल्या ठिकाणी ती लोक मुद्द्याबरोबर तिसरा मुद्दा आलेला. राईट ठीक आहे, पुढे. हा म्हणजे मला सांगायची गोष्ट एवढीच आहे की ज्या म्हणजे UPSCच्या लेवलनी जे फॉलो होतं ना तेवढं झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट एक छोटी सूचना जी माझ्या मनाला वाटते की जर समजा MPSCला आयोगाला त्यांच्या सदस्यांना हे समजत नाही की देश लेवलमध्ये कोणत्या राज्यात किंवा कोणत्या सेंट्रलची कोणती एक्झाम होते तर मला अशी इच्छा आहे की देश लेवलला एक असं युनियन एक पोर्टल असलं पाहिजे. ओके इंडिया लेवलचं एक पोर्टल असलं पाहिजे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील एक्झाम कोणत्या तारखेला होते ओके अशा ह्या सगळ्या गोष्टी आहे ना क्लिअर झाल्या झाल्या पाहिजे. 3 महत्वाचे मुद्दे. याच्याशिवाय आणखी कोणाला काही सांगायचं रिझल्ट वेळेवर लावला जात नाही. अच्छा मला सगळ्यात म्हणजे प्रेक्षकांच्या दृष्टीनं या विद्यार्थ्यांचं जे फ्रस्ट्रेशन आहे ना ते प्रज्ञा मला फार गमतीशीर वाटतं की एक परीक्षा झाल्यानंतर 4 वर्ष लागतात बरोबर ना. ते 4 वर्षाचं गणित काय मला अजून कळलेलं नाही. एक मिनिट मला जरा हे 4 वर्षाचं गणित कुणी समजावून सांगेल का हे काय भानगड आहे 4 वर्ष. सर मागचे 2020चे रिझल्ट आणखीन सुद्धा लागलेले नाही. 2020चे काय कारण सांगितलं तुम्ही जात असाल ना मुलं आम्ही मागणी करतात पण MPSC कडून तेवढा रिस्पॉन्स मिळेल तसा मिळत नाही. आणि त्याच्यानंतर रिझल्टमुळे पुढचं भविष्य पूर्ण धोक्यात येतं. पुढच्या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा पुढचं नियोजन कसायचं जर नाही पास होत तर पुढच्या परीक्षेची तयारी कशी करायची. हे 4 वर्षाचं गणित अजूनही मला कुणी सांगितलं. हा सांगा सर काय होतं आता 2020 नाही, मला ती पर्टिक्युलर परीक्षेबद्दल सांगा. आता 2020 ला कंबाईन एक्झाम होती बरोबर. आता 2021 ची पण कंबाईन एक्झाम होती 2023 ची पण कंबाईन 3 एक्झाम 20चा रिझल्ट लागला नाही त्यामुळे 20चे मुलं परत 21 ला बसले 21 ची मुलं परत 22 ला बसले आणि 22 ची मुलं परत 23 ला बसले. रिझल्ट कन्फर्म नाहीये. रिझल्ट लागत नाही त्यामुळे काय होतं तेच मुलं ओव्हरलॅप होत जातात. तेच आता मी 3 एक्झामला आहे 21 ला आहे 20 ला आहे 22 ला पण आहे. तुझा रिझल्ट झाला रिझल्ट आलेला नाही. घरचे काय म्हणतात बाबा तुझा कधी रिझल्ट हा फक्त त्यांना सांगायला आम्ही काय असते आमचं फ्री झाली मेन्सला बसलेलो होत. मग त्यांना आता आशा असते की आता मेन्स रिझल्ट लागेल मेन्स रिझल्ट हे काय करतात सर एक वर्षाचं एक्झाम काय करतात डिले करत राहतात. त्यामुळे काय होतं सगळे एक्झाम ओव्हरलॅप होऊन जातात आणि त्याचा रिझल्ट लागतच नाहीये. आता सन्माननीय MPSCचे सदस्य धोरणकर्ते माननीय गृहमंत्री ज्यांनी सांगितलं की याबद्दलचा योग्य तो निर्णय घेऊ माननीय मुख्यमंत्री हे सगळं ऐकत आहेत. आता ह्याच्या मागे काय लॉजिक आहे की 21च्या परीक्षेचा रिझल्ट तुम्ही 2024 पर्यंत लागू शकत नाही. काही तांत्रिक गोष्टी कोणाला कळल्यात का की ह्या कारणामुळे तो लागत नाहीये. कारण MPSCची पण काही मॅट मध्ये केस झाली होती. आता उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी असेल तो सिलेक्ट झाला 2021, 22, 23चा रिझल्ट का नाही लागला कोणाला माहिती तेच सांगतो सर. कोर्ट ही केस मॅटमध्ये जाते पहिले मॅटमध्ये गेल्यानंतर ही परत हायकोर्टामध्ये जाणार केस. त्याला त्यामध्ये एखाद्या कोर्टाने निकाल दिला तर परत एखादा मुलगा म्हणणार नाही सर यांनी ह्या खोट्या प्रमाणपत्रा आधारावर ही पोस्ट काढली परत तो मॅटमध्ये जाणार. बरं हे झालेलं ही उदाहरणार्थ ही 21ची सायकल झाली परत 22ची नोटिफिकेशन येणार परत तेच मुलं येणार कारण की 21चा रिझल्ट झालेला नाही. ही याची परत मेन्स होणार परत इंटरव्ह्यू होणार त्यातल्या त्यात STI ASO आणि SR यांना इंटरव्ह्यू नाही आहे फक्त ते आहे PSI ला इंटरव्ह्यू आहे आणि ग्राउंड आहे. बरं यांचं ग्राउंडचं अडचण अशी आहे की पावसाळ्यात ग्राउंड घेऊ शकत नाही. बरं यांच्या सोयीनुसार असणार आज अध्यक्ष किंवा इतर सदस्य नसेल तर इंटरव्ह्यू पण होणार नाही यांचे. मग काय एका सदस्यावर इंटरव्ह्यू घेणार नाही. बरं इंटरव्ह्यू घेतलं तरी 4 मिनिटाचं 4 मिनिटात कोणाचं चरित्र कळणार आहे. पोरगी बघायचं झालं तरी सगळं हे काढावं लागतं याने हे तर PSI ठेवणार आहे. अच्छा आता असं आहे की पत्रकारांनी स्वतःचं ओपिनियन देऊ नये आणि ते कमीत कमी त्या मर्यादेची पातळी तरी राखली पाहिजे. पण एक आहे की ह्या संदर्भामध्ये समजा कायदेशीर कज्जे जर उभा राहणार असतील तर जसं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जाऊन आपण भविष्यातल्या कुठल्याही कायदेशीर कज्ज्यांना प्रतिबंध करतो तसं करणं सरकारला शक्य आहे का याबद्दल खरं तर विचार व्हायला हवा की पुढे कायदेशीर काही प्रकरणं उभा राहिली तर किमान आपण ह्या गोष्टीसाठी एवढ्या मर्यादेमध्ये त्याला आपण आणि न्यायालय ते अलाउड करतं म्हणजे वेगळ्या गोष्टीमध्ये आपण जातो न्यायालयामध्ये ते सांगतो. आपल्यापैकी कुणी PSIची परीक्षा पास झालेलं आहे असं आहे. PSIची परीक्षा पास झालेली नाही ना कारण बऱ्याच जणांचे आम्हाला असे फोन येतात होता ना मित्र. ओके मयूर आपल्या कुटुंबाला आपण कारण तुम्हा मुलांचं जे फ्रस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये कुटुंब हा पण घटक आहे काय सांगतो त्यांना. सर मला आधी एक मुद्दा मांडायचा आहे. राज्यसेवेमध्ये 35 संवर्ग आहेत. राज्यसेवेला 35 संवर्ग आहेत. त्या 35 संवर्गापैकी 14 संवर्गाच्या गव्हर्नमेंटने जागा काढल्यात. मग जर गव्हर्नमेंटमध्ये आज जर उपजिल्हाधिकाऱ्याच्या 50 जागा रिक्त आहेत तर DYSPच्या 80 जागा रिक्त आहेत तर आमच्या क्लास 1च्या जागा का नाहीत काढत तुम्ही. आणि कंटिन्यू राज्यसेवेची फक्त 400चीच ॲड का राज्यसेवेची 1000ची ॲड झाली पाहिजे. कंटिन्यू जागा वाढ झाल्या पाहिजेत त्याच्यामध्ये. आत्ता आमच्या मेन्सचे रिझल्ट लागत नाहीत ग्रुप Cचा रिझल्ट लागत नाहीत मुख्यचे रिझल्ट राहिले त्याच्यामुळं
सर्वजण विचारतात ना रिझल्ट कधी काय, त्यामुळे कंटिन्यू रिझल्ट राहिलेत आणि गव्हर्नमेंटचे आणि आयोगाची भूमिका सहसा आयोग पूर्णतः चुकीचं कामकाज करते. सचिव मॅडम चुकीचं, वेळेवर कोणतीच गोष्ट नाही, ॲड वेळेवर नाही, रिझल्ट वेळेवर नाही, कोणतीच गोष्ट पद्धतशीरपणे चाललेली नाही. UPSCचं कसं वेळापत्रक आहे तसं कोणतंच वेळापत्रक फॉलो होत नाही. इथं आयोग चुकीच्या पद्धतीने कारभार करायला लागले त्यांचा. ठीक आहे प्रज्ञा, आपण जर हे या मुलांची प्रतिक्रिया, ज्याच्यात मला नाही वाटत यात काही राजकीय अभिनिवेश आहे. ठीक आहे, राजकारणी मंडळी आलेली आहेत, ती आपण सतत म्हणतो आहोत की तो त्यांचा राजकीय अधिकारच आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये मतं मिळवण्यासाठी मतदारांच्या बरोबर राहणं, आणि ही तर सगळी तरुण मंडळी आहेत. ही फार क्युरियस केस आहे. कधी झाली तुम्ही PSI? मी 2022 मध्ये झालो. राईट. आता ही क्युरियस केस आहे, ते महाराष्ट्राने नीट समजून घ्यावं. परीक्षा झाली पण सर 2022 कधी परीक्षा झाली? ही ऑक्टोबरमध्ये झाली मेन्स 2020ला. हो 23ची 22ची मेन्स 23ला झाली. 1 वर्ष प्रीला आला, 1 वर्ष मेन्सला आला, 1 वर्ष ग्राउंडला आणि इंटरव्ह्यूला. आता 24 चालू आहे. आता 22चे मुलं कधी जॉईनिंग करणार ट्रेनिंगला? आता ऑलरेडी 20चे मुलं MP मध्ये प्रॅक्टिस करताय, ट्रेनिंग करतात. त्यानंतर 21ची बॅच जाणार. मग आमच्या 2027ला आम्ही PS होणार का? PSI हे खूप मोठी प्रोसेस आहे आणि राज्यसेवेचे अजून इंटरव्ह्यू बाकी आहे. 2023चा बाकी, मेन म्हणजे 2022 आणि ट्रेनिंगवाले परत तेच देणार. पंचवार्षिक योजना झाली आपली. आणि मेन गोष्ट म्हणजे सर 7,000 जागेचा मुद्दा कुणी मांडतच नाही. 7,000ची गव्हर्नमेंटने भरती केली होती का? त्याची जानेवारीमध्ये ॲड निघली होती 23ला. आम्ही त्याची मेन्स दिली, प्रिलिम्स झाली, मेन्स झाली, त्याची पूर्ण स्किल टेस्टचं पण झालं. आता त्याचा रिझल्ट लावल्यानं प्रॉब्लेम काय? जवळपास 1.5 महिना झाला तरी त्याचा रिझल्ट येत नाही अजून. इतक्या वेळ झाला, 1.5 महिना झाला. मला असं वाटतं की यातल्या या मुलांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया बघता आपल्याला हा विषय नीट समजलेला आहे. ही घोषणाबाजी तुम्ही ऐका जरा. साधारणपणे या क्षणाची ही बातमी आहे की लोकसेवा आयोगानं प्रज्ञा हे ट्विट केल्यानंतर सुद्धा ही जी मुलं आहेत, ही मुलं हे मैदान सोडणार नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे की कोणीतरी 20 वगैरे मागण्या पण आपल्याला वाचून दाखवल्या, पण त्याशिवायच्या काही महत्त्वाच्या प्रमुख मागण्या आहेत की ज्या मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय ही तरुण मुलं इथून जाणार नाहीत. आणि हा आजच्या दिवसातला राजकीयदृष्ट्या सुद्धा अत्यंत कळीचा मुद्दा ठरू शकतो. अगदी. आणि वर्षानुवर्ष हा खरं तर भिजत घोंगड्यासारखा प्रश्न आहे आणि तरीही मुलं अतिशय इमानीद्वारे परीक्षा देत असतात, वर्षानुवर्ष देत असतात. घरून अनेकदा बोलणी खावी लागतात. काही जणांची लग्न तुटतात, काही जणांना नोकरीची नवीन आणखीन संधी मिळालेल्या असतात, पण त्याही ते डावलतात कारण त्यांना ह्याच क्षेत्रामध्ये काम करायचं असतं. असे अनेक अगणित मुद्दे आहेत आणि या सगळ्यावरती अर्थातच आपण बघतोय की हे आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. त्यामागे बरीच मोठी पार्श्वभूमी आहे. 4-5 वर्षांचं त्यांचं तप आहे आणि वाट बघतायत की कधी आता आम्हाला खरं तर जॉईन केलं जातंय. तसाच एक मुलगा सुद्धा आपण PSI मधला बघितलेला आहे. राहुल, आपण तुमच्याकडनं सगळे अपडेट घेणारच आहोत. मात्र राहुल, आता हा सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. अनेक विद्यार्थ्यांशी यापूर्वी मी सुद्धा संवाद साधलेला आहे. अक्षरशः डोळ्यात पाणी आणून त्यांनी भाष्य केलं होतं की लग्न तुटली आहेत आमची. घरातल्यांनी अक्षरशः आम्हाला वाईट टाकल्याप्रमाणे केलेलं आहे की काय करायचं ते कर, आम्ही आमचा उदरनिर्वाह साधतो, तुझ्यावर आम्ही अवलंबून नाही, अशी सुद्धा अवस्था काही घरांमध्ये आलेली आहे. एक मोठी तपश्चर्या या मुलांची असते आणि त्यामागे म्हणजे हा जो पिरियड जातोय, तुम्ही असं विचारलं की एवढी वर्ष कशी लागतात, हे सत्य आहे आणि हे कटुसत्य माहिती असूनही मुलं या क्षेत्रात उतरतात. पुण्यामध्ये तर म्हणजे मोठी एक म्हणतात ना लाखोंची फळी आहे की ह्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे जीव झोकून आपला अभ्यास करत असतात. ह्यांचं हे जे काही थोडंफार पुण्य आहे अभ्यासाचं असेल म्हणा किंवा घरच्यांचं पुण्यकर्म असेल ते कुठेतरी फळाला यावं ही तेवढीच त्यांची अपेक्षा आहे. सध्याच्या घडीला मानसिकता जी असते ती मानसिकता ते दृढ ठेवण्यासाठी काय काम करतायत हे पण त्यांना विचारून घ्याल. निश्चितपणे एक आहे की स्पर्धा परीक्षा हा आयुष्यातला प्रत्येक मुलांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा असतो. तो टप्पा कितपर्यंत घेऊन जावा, तो टप्पा योग्य आहे की अयोग्य नाही, त्याच्यावरती स्वतंत्रपणे चर्चा होऊ शकते. ती व्हायला पण पाहिजे. बरेच जण तर UPSC परीक्षेला किती महत्त्व द्यावं, MPSC परीक्षेला किती महत्त्व द्यावं वगैरे बोलतच असतात. महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत प्रज्ञा. एक, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुटुंबाची होत असलेली जी ससे ओलपट आहेत ती, आणि जो अगदी वैयक्तिक पातळीवरचा प्रश्न आहे की अगदी अनेक जणांची लग्न पण होत नाहीत. त्यामुळं बरोबर आहे ना भाऊ, जायचं हो. सगळ्यांनी एक सुरात सांगितलं की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये लग्नच होत नाहीत पुढे. लग्नाच्या बाबतीत नाही बरं, ही वस्तुस्थिती आहे ना भावांना. हाय नोकरी लागली कोण देणार पोरगी, ही विषय ना. आता आधी अगोदर नोकरी पाहिजे, नोकरी लागली कोण देणारच नाही मुलगी. ही तर पहिला प्रश्न आधी.
पण मुलींनाही मला विचारायचं आहे, मुलींनो, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या कुटुंबाची पण एक गोष्ट असते, सगळ्यांची कुटुंब गुंतलेली आहे त्याच्यामध्ये, आणि पुन्हा आपलं वैयक्तिक आयुष्य पण असतं. हे सगळं बॅलन्स कसं साधायचं आता ह्या सगळ्या ह्याच्यात? हा तोच तर खूप मोठा प्रश्न आहे सर. कसं आहे, नाही म्हटलं तरी आणि आजकालची परिस्थिती बघता म्हणजे पालकांसाठी तर आमचा हा खूप मोठा म्हणजे एक रिस्क झालेली आहे की म्हणजे लवकरात लवकर तुम्ही करिअरचं उरका आणि मग आम्ही पुढचं एक जबाबदारी म्हणून त्यांनी आम्हाला सोपवलेली आहे. आणि आमच्याकडे खरंच खूप कमी टाईम दिलेला आहे. असं नाही आहे की अनलिमिटेड तुम्ही जेव्हा कधी 27, 28, 30 कधी लागेल असं नाही आहे सर. आमच्याकडे काही लिमिटेड वर्ष दिलेले आहेत घरच्यांनी. तेवढ्या वर्षात तुम्ही तुमचं करिअर करू शकत असाल, करू शकत असाल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही घरी या, आम्ही म्हणजे आम्ही पुढचं नियोजन करतो. आणि आम्हाला पण सर त्यांना अपोज नाही करता येत, पण त्यांना हे नाही समजून सांगता येत आम्हाला की हे म्हणजे आयोगाकडून किंवा ह्या सगळ्या शासनाचं वगैरे आम्ही एवढं म्हणजे भरडलं जातोय ह्या प्रोसेसमध्ये आणि त्याच्यामुळे हा वेळ जातोय. पण हे नाही आम्ही प्रत्येक जणांना सांगू शकत. आम्ही फक्त म्हणजे वेळ डिले होतोय आणि आम्ही ह्या प्रोसेसमधनं बाहेर पडतोय असंच होतं. ह्या सगळ्या गोष्टी सर आमच्या आयुष्याचं म्हणजे आमची जी कोर वर्ष आहेत, आमच्या आयुष्याची जी महत्त्वाची वर्ष आहेत तरुणाईची, ती आम्ही इथं घालवतोय. आणि ती जर शासन असं म्हणजे भरडत असेल अक्षरशः तर ह्याला अर्थच नाहीये सर. लगेचच मला नाही सर, अक्षरशः खरंच खूप वेळ आहे आणि आम्ही इतकं धडपडतोय की आम्हाला आमच्या आईवडिलांनी जेवढे वर्ष दिले तेवढं आम्हाला स्वतःचं काहीतरी करून दाखवायचंय, नाहीतर मोकळ्या हाताने आम्हाला घरी जावं लागेल आणि आमचं अख्खं आयुष्य अक्षरशः रांदावाडा उष्टीकाडा म्हणतात ना, तसं घालावं लागणार आहे आणि ते आम्हाला मंजूर नाही आहे सर, खरंच मंजूर नाही. आणि आजकालचे हे जे प्रकार बघताय ना तुम्ही, हे घडतायत देशात, महाराष्ट्रात, ह्या सगळ्याला जर तोंड द्यायचं असेल ना तर आम्ही सक्षम हवंय. त्यासाठी आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. दीदी मला एक सांग, या सगळ्या प्रक्रियेत तुझ्या कुटुंबाला किती खर्च करावा? सर खर्च तर 10,000 रुपये, नेट 10,000 रुपये लागत आहेत सर. क्लास हां प्रत्येक महिन्याला लागतात. आणि असंही नाही आहे की खूप एक्सपेन्सिव्ह, म्हणजे जेवढं आवश्यक आहे आवश्यक तो खर्च 10,000 आहे सर. आणि सर्वसामान्य कुटुंबासाठी 10,000 म्हणजे भरपूर आहेत, म्हणजे खूप जास्त रक्कम आहे ही. वर्षाचे नियर अबाउट 1-1.25 लाख रुपये जातात ते, आणि ही खूप मोठी रक्कम आहे. तेवढी लागते. त्याच्या पुस्तकं आली आहेत, सपोज टेस्ट सिरीज आले, बाकीच्या गोष्टी, क्लासेस आहेत, सगळ्याच गोष्टी सर. त्याच्यामध्ये भरपूर पैसा खर्च होतोय. आम्हाला घरी मागताना सुद्धा इतका वेळा विचार करावा लागतो की कसा फोन करू आणि कसं मागू की मला आणखी पैसे लागणार आहेत, नाही मागू वाटत सर, पण पैसे तर लागतात हा विषय. आणि हा वेळ वाढत चाललाय. माझे पप्पा महसूलमध्ये आहेत आणि आई घरकामच करते. आणि त्यांची तर खूप स्वप्न आहेत, म्हणजे की ते म्हणतात की आम्ही तुला म्हणजे बिगर नोकरीचं बघूच नाही शकत. आमची मुलगी असं म्हणजे पायावर स्वतःची उभं राहिलेली बघायची आम्हाला. कधी कधी तुला नाही वाटत हे जरा आपल्यावरती पण आलेलं अतिरिक्त असं बर्डन आहे? मला त्यांच्या त्या अपेक्षेबद्दल मला काही म्हणायचं नाही, कुठल्याही पालकाला तसंच वाटतं, पण हे जरा अतिरिक्तचं ओझं पण तुम्ही घेताय तरुण मुलं, असं नाही वाटत? नाही सर, ओझं असं नाही आहे, पण की साहजिकच आहे म्हणजे की ज्या त्या पिरियडमध्ये ज्या त्या गोष्टी व्हायला पाहिजेत. आम्ही असं म्हणतच नाही की आम्ही आलो आणि एखाद्या वर्षात आम्हाला पोस्ट घेऊन जायचंय, अजिबातच नाही. 2, 3, 4 वर्ष जाऊ दे, पण हे कसं आहे की म्हणजे तुम्ही ठीक आहे, तुम्ही शेड्यूल फॉलो करताय आणि योग्य तो वेळ जातोय तर ठीक आहे. तुम्ही बिना कामाचाच ह्या गोष्टी किंवा आयोगाकडून सपोज काही चुका होत राहतात ते आन्सर की बद्दल, बाकीच्या गोष्टींबद्दल, तर ह्यात आमचं काही चुकी नाही आहे ना सर. आमचा दोष नसताना आम्ही अजून एका तरुण नाही, एक मिनिट भाऊ, जरा इकडे पुढे इकडे या पुढं. तुमचे आई वडील काय करतात? सर माझे वडील शिक्षक आहेत. तुमचे आई माझे वडील शेतमजूर आहे आणि शेतमजूर आहे आणि त्यांचा आता विचार करा, दिवसाचा रोजाला 300 रुपये पगार. जर सपोज मला इथं 10 रुपये पाठवायचे आहे त्यांना, तर त्यांना किती दिवस काम करावं लागू शकते? काही 10-15, 1 लाख पगार आहे बा असं ठीक नाही. हातामध्ये तुम्हीच आमचा वॉइस आहात आता. माझे वडील शेतमजूर आहे, त्यांची परिस्थिती आता, त्यांचं शरीर थकलेलं आहे, अपेक्षा माझ्याकडून आहे, परीक्षा दिवसेंदिवस समोर जात आहे. अक्षरशः जर रूमवर गेलं आणि विचार केला एकट्यात तर डोळ्यातून पाणी येत आहे. काय करावं ह्याच्यावर? करू काहीच नाही शकत. वर्ष मुलं रखडली जात आहेत हे माहिती असूनही एवढी मोठी झेप घेतातच कशी? आणि परीक्षा फी एवढी आहे की सपोज आता 1,000 रुपये BMC ची परीक्षा आहे, TCS ला दिला आहे, 1,000 रुपये फी आहे. आता सपोज माझा बाप जर 3 दिवस कामाला गेला तर ती परीक्षा फी मला भरता येईल. विचार करा तुम्ही की ही बाब किती. मला प्रत्यक्षात प्रश्न नीट ऐकू नाही आला, पण मला प्रश्नाचा रोख असा वाटतो की एवढी वर्ष तुम्ही करत आहात, आता तुम्ही विचार करा हा की सपोज आम्ही नॉर्मल बेसिक ग्रॅज्युएशन केलं आहे. आमचे वडील जर मोठे असते आम्हाला MBBS नीट हे ते परीक्षा दिल्या असते आम्ही. तुम्ही म्हणताय का खालून वर, तर त्याच्यासाठी एक बेस लागतोय. ज्या जिल्हा परिषद शाळेत आम्हाला सपोज 10वीपर्यंत सायन्स का आहे हे माहीत नाही, हे लेवल आताही तुम्ही विचार करा का शाळांची आहे. एक क्विक सर्वे, वय किती?
27. वय 25 वय 27 वय 28 वय 26 28 वय भाऊ 27 वय विचारताय बरोबर आहे. लाईव्हच करतो ना वय 26 26 25 25 27 27 23 23 भाऊ वय 29 29 28 आता 29व्या वर्षी इथून नव्याने सगळ्या आयुष्याची सुरुवात करायची कसं होणार सर प्रत्येक वेळेस काय होतं म्हणजे मी फ्रीलान्सिंग करून MPSCची परीक्षा देत होतो पण आता मी जून नंतरनं परीक्षा करता सुट्टी घेतली होती पण आता या काळात सारखं परीक्षा पुढे चालल्या आहेत एप्रिल झालं जुलै झालं घोषणाबाजी पण ऐकू आपण जरा सर ह्या वर्षात एक एक्झाम झालं सर एक्झाम या वर्षात एक नाही. अच्छा प्रज्ञा या मित्राचा वाढदिवस आहे आणि याला काहीतरी वयावर बोलायचं आहे. वयाचं म्हणजे कसं स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी विचारलं जातं की तुमचं वय 27 आहे किंवा 28 आहे. 2021 मध्ये PSIची जाहिरात आली होती त्या विद्यार्थ्यांची अजून जॉईनिंग झालेली नाही म्हणजे 2024 चालू आहे. म्हणजे आयोगामुळे किंवा सरकारमुळे जर एका परीक्षेसाठी 4-4 वर्ष कालावधी लागत असेल तर तुम्ही आम्हाला कसं दोष देऊ शकता की म्हणजे आता जो विद्यार्थी 2021 मध्ये परीक्षा पास झालेला आहे त्याला जॉईनिंग येण्यासाठी 4 वर्ष लागत आहेत म्हणजे हा विद्यार्थ्याचा दोष नाहीये. म्हणजे जो पूर्व परीक्षा पास होतो मुख्य परीक्षा पास होतो मुलाखतही पास होतो आणि त्यानंतर जॉईनिंग मध्ये जर त्याचे 4 वर्ष जात असतील तर हा मला वाटतं कुठेतरी विद्यार्थ्याचा नाही तर सरकारचा आणि आयोगाला याबद्दल म्हणजे UPSC जसं 1 वर्षामध्ये पूर्ण प्रोसेस कंप्लीट करतं पूर्व परीक्षेच्या निकालाला 3-3 महिने 4-4 महिने लागतात मुख्य परीक्षेला गेला आता FSCचा निकाल आलेला नाही अजून कंबाईनची ऍड 8 महिने झालं सर अजून कंबाईनची ऍड आलेली बाकी सगळ्या गोष्टी साहेब कोण आहे तुम्ही कोण आहे मी शिक्षक आहे सर कृषी असा आहे हा प्रश्न तुम्हाला यासाठी विचारला मी की काही जणांनी तुमचा फोटो ट्विट केलेला आहे काही क्लासेसवाले म्हणजे तुमचा म्हणजे क्लासेसवाल्यांचा हे स्पॉन्टिनियस नाही आहे क्लासेसवाल्यांनी घडवून आणलेलं आंदोलन आहे असं पण नकारात्मक चर्चा आहे नाही काय मुलांना हे सर 2021चे विद्यार्थी आहेत ज्यांचं निकाल लागून 1.5 वर्ष झालेलं आहे आणि त्यांना अजून जॉईनिंग मिळालेलं नाही आहे. उच्च न्यायालयामध्ये अजूनही केस आहे त्यांची तर विद्यार्थ्यांना फक्त त्यांचं सर एक मत मांडलं घेऊया सर एक मिनटं माझं असं म्हणणं आहे क्लासेसला जरी ते ॲडव्हान्टेज घ्यायचं असेल तर आमचं ऑलरेडी सिलेक्शन झालं आहे क्लासेसवाल्यांचे बॅनर लागून पूर्ण झालेत त्यांना याचा काहीच फायदा नाही. आम्ही ऑलरेडी राजपत्रित अधिकारी आहोत आमची जॉईनिंग नाही. हो मी ऑलरेडी अधिकारी आहे मंडल कृषी अधिकारी म्हणून माझं सिलेक्शन झालं आहे 2021ची ॲड होती आता 2024 संपत आलंय सर. पण मध्ये हे तुमचं नुकसान झालं आज आता MPSCने परीक्षा पुढे ढकलली तुमचं नुकसान नाहीये का आम्हाला त्या परीक्षेचं तर आम्ही त्या परीक्षेचं तर तयारी करतोच नाही बोलत मी नाही आम्ही त्या परीक्षेची प्रिपरेशन अजून पण करतोय राज्यसेवेचं पण आमचं जे सिलेक्शन झालंय त्याची अजून जॉईनिंग नाही भेटली आम्हाला आम्ही त्या संदर्भात इथं आलो. आम्ही 417 मुलं आहे टोटल 2021 आणि 2022च्या ॲडचे दोघांचं पण आणखी जॉईनिंग नाही आलंय आणि आज आंदोलनाचं एक यातला नकारात्मक भाग ना कुणाला आवडो किंवा न आवडो पण तो चर्चेत आणला पाहिजे तो म्हणजे या बाजूची एक मागणी असते काही वेळेला त्या बाजूची एक मागणी असते आणि मग MPSCच्या काही लोकांना असं वाटतं की ही मंडळी MPSCला वेटीला धरतात हे खरं आहे का वेटीला धरतो तुम्ही MPSCला सर आता आपण इथं ॲग्रीच्या मुद्द्यासाठी आपण जमलेलो आहोत त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा गेली 1 तास झाला आम्ही लाईव्ह सुरूच आहोत ना बोला सर ॲग्रीचा आता विषय असा आहे की 2 वर्ष ॲड आलेली नाही आहे सर. आता दरवर्षी महाराष्ट्रातून जवळजवळ 15,000 ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट बाहेर पडतात मग 2-2 वर्ष जर जाहिरातच नसेल तर ह्या विद्यार्थ्यांनी करायचं काय आणि यांची 21ची जॉईनिंग सर आलेलं नाही आहे. बरेचसे विद्यार्थी डेप्युटी डायरेक्टर झालेले आहेत क्लास 1 पण त्यांना आता 2-3 वर्ष जॉईनिंग नसल्यामुळं त्यातील काही लोक आता कृषी सेवक म्हणून जॉईन केलेले आहेत. हा मुद्दा थोडा गंभीर आहे सर. आमची मागणी फक्त एवढीच आहे की दरवर्षी कृषीच्या जागा आल्या पाहिजेत कारण तेवढ्या डिपार्टमेंट तसं आहे. भावांना तुम्ही MPSCला वेटीला धरता म्हणतात आम्ही MPSCला वेटी धरत नाही MPSC आम्हाला वेटी धरते ह्या वर्षात MPSCला वेटीला धरता तुम्ही MPSC आम्हाला वेटीच धरत काय MPSC आम्हाला वेटीच आम्हाला वेळीच धरलं MPSCने कारण विद्यार्थी आज आत्महत्येच्या गर्दीत जाण्यास फक्त MPSC आणि सरकार जबाबदारी आहे. आज सरकारने विद्यार्थ्याला आता बघा या ठिकाणी 15 महिन्यापासून ढकललेली नियुक्ती जाहीर करा असं सांगितलेलं आणि PSIची जाहिरात 2020ची जॉईनिंग 2024ला होते 23ला होते म्हणजे 4-4, 5-5 वर्ष विद्यार्थ्याच्या एका सेवेत नाहीये. मी पण तयारी करतो मला आज 29 वर्ष झालेलं आहे आणि PSIची जर तयारी करायची असेल एखाद्या व्यक्ती आता हा एक नवीन आणखी मुद्दा आहे याच्यामध्ये तुम्ही सेवेत आहेत का
नाही आम्हाला जॉईनच करून नाही घेतलं शिफारस पत्र प्राप्त होऊन आता जवळजवळ सिलेक्शन होऊन 12 महिने उलटलेले तरी पण जॉईनिंग कृषी सेवा सर कृषी सेवा 2021-22 सर 12 जुलै 2023 ला पूर्ण प्रोसेस पूर्ण झालेली. तुम्हाला हे मिळालंय शिफारस पत्र आलेले फक्त जॉईन नाही करून घेतलं. काय म्हणजे असं आहे प्रज्ञा की आता ह्याला काय लॉजिक लावणार तुम्ही जर 2021 ची परीक्षेचा रिझल्ट तुम्ही 2024 मध्ये लावत नाही. आता हा तरुण मित्र म्हणतो की ह्याची तर सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे लेखी काय जे बाकी असतं ते सगळं झालं. पोस्टिंग पण आली होती मुक्ताईनगर जळगाव मला पोस्टिंग पण भेटली सर. त्यानंतर पुन्हा कोर्ट केस आमची कोर्टात गेली होती तो मुद्दा लावून धरला आणि पुन्हा प्रोसेस पुन्हा एकदा बरगाळली गेली. ऑलरेडी आम्ही जॉईन होतो सर आमची सगळी प्रोसेस पूर्ण झाली. फारच कमालीची गोष्ट आहे. सर आम्ही 2021 आणि 2021 आणि 22च्या ॲडमध्ये सिलेक्ट झालेलो 417 कृषी अधिकारी गॅजेटेड अधिकारी आहोत जे आम्हाला आमची पूर्व मुख्य आणि इंटरव्ह्यू घेऊन आयोगाने आणि शासनाने सेवेत घेतलेला आहे. परंतु सेवेत घेतलेलं म्हणजे रुजू केलेलं नाहीये. आमची इंटरव्ह्यू झाली आहे सरकारनं तुम्हाला पगार दिली पाहिजे. आमची पोस्टिंग झाली आहे सर. आम्ही 21 आणि 22च्या ॲडमधले आहोत. आज 2024 चालू आहेत. आम्ही सगळेजण मुली आहोत. 50% मुली असतील ॲडमध्ये. अजून आमची जॉईनिंग नाही आहे. म्हणजे जर 2021 आणि 22ची जॉईनिंग 24 येऊनही होत नसेल आणि आज आयोगाने जे नोटिफिकेशन काढलंय त्यात कृषीच्या 258 तुम्हाला एक सांग आता हे सगळेच धोरणकर्ते बघणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पाहणार आहेत गृहमंत्री बघणार आहेत. PSIचं मला कळालं पण तुमची ऑलरेडी सिलेक्शन झालेल्यांची यादी किती मोठी आहे सर. आमची 417 जण आहे आणि 417 तेच लोक आहेत का? केस न्यायालयात आहे. त्याचं कारण एवढंच आहे की सिलेबसवरती केस आहे. आम्ही आयोगाने सिलेबस बदलला. आम्ही बदललेला सिलेबसचाही अभ्यास केला. आम्ही अभ्यास करून पोस्ट देऊन इंटरव्ह्यू देऊन पोस्ट मिळवून आमची नियुक्ती नाही. आता आमची चूक काय? सिलेबस बदलला ही चूक आमची आहे का की सिलेबस बदलूनही न्यायालयाची पायरी झिजवायची? आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. आम्ही शेतकरी जे मायबाप आहेत त्यांच्या सेवेत रुजू होऊन त्यांच्यासाठी जे शासनाने योजना केलेल्या आहेत त्या योजना राबवण्यासाठी आम्हाला सेवेत जायचं आणि आमच्या शेतकरी मायबापांना एकच सगळे यांना जसं हे मुक्ताईनगर हा तुम्हाला मुक्ताईनगर मिळाला होता. बाकी कुणाला अजून काय काय मिळालं होतं? शिरूर तुला कुठे मिळालं होतं? अहमदनगर. सर म्हणजे 2022 मध्ये जॉईनिंग आम्हाला अजून कुठं जॉईनिंग आहे तुम्हा तिघांना जरा तुम्ही तिघही इकडे या जरा बाजूला. तुम्हा हे तिघं तर असे आहेत कमालच आहे सरकारची. म्हणजे ह्यांना मुक्ताईनगर मिळालं होतं. दीदी तुला काय मिळालं होतं? अहमदनगर मिळालं होतं. तुम्हाला शिरूर मिळालं. तुम्ही काय जॉईन करायला जाणार होता? आम्ही जॉईन केलेलं होतं. आम्ही रुजू अहवाल 4 मार्च 2024 लिहिलेला सुद्धा होता. तो त्याच दिवशी रद्द केला आणि त्याच दिवशी नोटिफिकेशन असं काढलं होतं की आता तुमचं जॉईनिंग रद्द होत आहे आणि एका आठवड्यामध्ये तुम्हाला परत काहीतरी नवीन त्यात नियुक्ती करण्यात येईल किंवा पुढची प्रोसेस करता येईल असं जॉईन करून रिलीव्ह केलं. पुन्हा रिलीव्ह केलं सर. जॉईन करून पुन्हा रिलीव्ह एकाच दिवशी भरलेल्या ताटावून म्हणजे 4 ते 5 तासात आम्हाला एकदा जॉईन केलं. आमचा तिथे सत्कार झाल्यास नंतर गावात आमचं चांगलं स्वागत पण झालं. चला कृषी अधिकारी आले आणि संध्याकाळी आम्हाला लेटर आलं तुम्हाला आजपासून आम्ही रिलीव्ह करत आहे. आम्ही त्यानंतर 4 ते 5 महिने झाले घरी बसून सर. म्हणजे गावाकडचे आमचे नातेवाईक पगार नाही सर. काहीच नाही. आमचे नातेवाईक कृषी अधिकारी सर. तुम्ही पण तुम्हाला 2022 माझी सर 2022 आमची 21ची ॲड सर. आमची 21ची ॲड 2 ॲड होत्या सर. दोन जाहिराती कृषीच्या 2021 आणि 2022 हे दोन्ही ॲडचे 4. बघा NDTV वरती आम्ही हा जो काही या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपल्या प्रशासकीय यंत्रणेची जी काही पोलखोल करत आहोत ना मला तर फक्त एकच शब्द सुचतो म्हणजे पुन्हा एकदा की कुठल्याही व्यवस्थेला काही अडचणी असू शकतात आणि त्या अडचणी या क्षणाला तरी आयोगाच्या अध्यक्षांनी काही सांगितलेलं नसल्यामुळं आपल्यासमोर नाही आहेत. पण केवळ एकच शब्द मी म्हणू शकतो की दिरंगाई हा सुद्धा शब्द कमी पडावा अशा पद्धतीचं हे वर्तन आहे. 2021 हा तरुण मित्र माझा जो PSI झालेला आहे आता यांचे सत्कार झाले. या ताईंना तर अपॉइंटमेंट मिळाली त्या तिकडे जॉईन होणार होते आणि 4 तासामध्ये तुम्ही परत आलात. हे काय लॉजिक आहे प्रज्ञा? म्हणजे मला कळत नाही आहे की अशा पद्धतीनं जर तुमच्या एखाद्या म्हणजे पुन्हा राजकारण्यांना पूर्ण सन्मान देऊन सुद्धा तुमच्या कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याबद्दल असं झालं असतं तर तुम्ही काय रिॲक्ट केलं असतं? ही तरुण सर्वसामान्य मुलं आहेत शेतकऱ्यांची मुलं आहेत म्हणून तो व्हॉइस तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का? राजकारण आलीदा राजकीय भूमिका त्याच्याबद्दलची चर्चा होऊ शकते की कोणी कशा पद्धतीचं हे आंदोलन इन्स्टिगेट केलं. पण हे तरुण मित्र जे सांगतायत ते महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठामपणे बसून जे पहाटेपर्यंत काम करतात. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत
ते का नाही ठामपणे बसत आणि या विद्यार्थ्यांना सांगत की अरे तुमचा 2021चा इश्यू आहे, कोर्टामध्ये जरी असलेला तर तुम्हाला ही पर्यायी व्यवस्था आम्ही करून देऊ. समजा असंही जर ह्या मुलांनी म्हटलं की बाबा ठीक आहे, तुमची जेव्हा अपॉइंटमेंट होईल तेव्हा होईल, आम्हाला पगार द्या, तर ते काही इलॉजिकल थोडंच आहे प्रज्ञा. अगदीच. म्हणजे आपण बघतोय की अर्थातच ही लोकशाही आहे आणि त्यामुळे त्या नियम प्रक्रियेमध्ये बसत ही मुलं जी आहेत ती वर्षानुवर्ष रखडलेली असतात. आता खरं तर अधिकारी तुमच्या सोबत आहेत तिघेही, मात्र तरी सुद्धा ते आज पगार न घेणारे अधिकारी आहेत आणि अक्षरशः घरी बसून आहेत. सगळेजण प्रश्नांकित आहेत. घरातल्या लोकांनाही प्रकार हे कळत नाहीये, अशी परिस्थिती आहे. तुर्तास खरं तर राहुल धन्यवाद. सगळी परिस्थिती जी आहे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची ती खऱ्या अर्थानं समोर मांडण्याचा अगदी छोटासा का होईना प्रयत्न हा NDTVच्या माध्यमातून तुम्ही केलेला आहे.